तो मैं आज आपको ये वादा करने के लिए आया हूं, जगह आप ढूंढिए, जो जगह आप ढूंढेंगे सरकार की ओर से वो जगह मुफ्त में हम लोग उन भवनों के लिए देंगे, और आवश्यकता होगी तो उसके लिए भवन बांधने का निधि भी सरकार की ओर से देंगे, क्योंकि इस शहर ने मुझे बहुत प्यार दिया है। मैं जब भी आता हूं, जिस प्रकार से यहाँ स्वागत होता है, जिस प्रकार से प्यार से लोग मिलते हैं, जिस प्रकार से यहाँ पर एक परिवार जैसा वातावरण मुझे देखने को मिलता है, और हम तो जानते हैं हमारा मीरा भाईंदर कैसा है। यहाँ पर सब प्रकार के लोग रहते हैं, यहाँ पर हमारे उत्तर भारतीय लोग भी हैं, यहाँ पर हमारे मराठी लोग भी हैं, आगरी लोग भी हैं, यहाँ पर हमारे गुजराती लोग हैं, हमारे जैन लोग हैं, हमारे मारवाड़ी लोग हैं, राजस्थान से आए हुए लोग हैं, सब प्रकार के लोग यहाँ रहते हैं। और एक बहुत ही कॉस्मोपॉलिटन इस प्रकार का इस शहर का नेचर है। निवडणूक झाली, आचारसंहिता संपली, पहिलं काम डोंगरीचं कारशेड आम्ही रद्द करून टाकू, त्या ठिकाणी कारशेड आम्ही करणार नाही। महानगरपालिकेच्या निवडणुका आता काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि आजच मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपाने आपलं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। गेल्या किती दिवसापासून मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेना आणि भाजपाचा जो वाद होता हा चव्हाट्यावरती आला होता, परंतु आज जी भाजपाने जी ताकद दाखवली, कुठेतरी मीरा भाईंदर शहरातलं वातावरण बदलते की काय, आता ह्या गोष्टीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वतः व्यासपीठावरती आले आणि मीरा भाईंदर शहरात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे रस्ते, मेट्रो, पाणी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तरमध्ये होणाऱ्या कारशेडवरती अगदी सखोलपणे बोलले आणि स्वच्छपणे बोलले की एकदा आचारसंहिता संपली की या सर्व गोष्टी मार्गी लावणार। सर्वात मोठा प्रश्न होता जुन्या इमारतीच्या ज्या क्लस्टरमध्ये ज्या योजना आहेत या सर्वसामान्य लोकांकडून आम्ही सूचना घेणार आणि त्याच्यावरती बदल घेणार आणि यासोबत पुन्हा एकदा लाडक्या बहिणीसाठी त्यांनी लखपती योजना ही नवीन आपण आणणार आहोत आणि राबवणार आहोत अशी ही फार मोठी घोषणा केली। या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी वाटतं की उमेदवारांमध्ये एक नवी जीत आणि नवीन उमेद आणि कुठेतरी जल्लोष हा त्यांचा दिसतंय। नक्की आम्ही ह्या उमेदवारांना विचारणा केली असता नक्की उमेदवारांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। मधुसूदन जी, क्या बताएंगे? आज सीएम आके गए हैं, लोगों के बहुत बड़े सवाल थे पानी का, मेट्रो का, और विशेष जो पुरानी इमारत होगी जो क्लस्टर के ऊपर है, उन्होंने बोली कि आचार संहिता होने का में लोगों से क्या सुविधा है, क्या सुधारना करने वो भी मांग की है। क्या बताएंगे, अभी कितना दिलासा मिलेगा? देखिए, ऐसा है कि भारतीय जनता पार्टी की सरकार जब जब इस महाराष्ट्र प्रदेश में आई है और देवेंद्र फडणवीस साहब आदरणीय हमारे इस महाराष्ट्र प्रदेश के मुख्यमंत्री, आप सभी को पता है कि वो जो भी काम करते हैं, जो भी कार्य उन्होंने प्रगति के किए हैं, विकास के किए हैं इस प्रदेश के लिए, तो निश्चित रूप से जनता की जो मांग होती है, जो पुकार होती है, उसे पूरा करने का कार्य जो है वो भारतीय जनता पार्टी की सरकार सदैव करती आई है और आगे भी करती रहेगी। इसलिए जनता ने जो जो मांगे की है इस शहर के लिए, इस महाराष्ट्र प्रदेश के लिए, सम्माननीय आदरणीय हमारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहब ने उन सभी मांगों को पूरी की है। मुख्यमंत्री सभा झाल्यानंतर मीरा भाईंदरचं वातावरण सगळं बदललेलं आहे आणि आता जी आमची होती अबकी बार 70 पार, मला वाटतं अबकी बार 75 पार असं आमच्या वाटतं आता। हार्दिक आभार। मुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत, काय वाटतं, काय जल्लोष तुमच्या मनामध्ये भरलेला आहे? आज त्यांनी सर्व सांगितलं आहे की मी लाडक्या बहिणीसाठीही राहणार आणि मीरा भाईंदर शहर एक नवीन उंचीवरती नेणार। काय सांगाल आपण? खूप एकतर सांगताना आनंद होत आहे। साहेबांनी कायच बाकी ठेवलेलं, मुख्यमंत्री साहेबांनी सर्वच गोष्टी क्लिअर करून गेलेल्या आहेत। त्यांनी म्हणजे काय काय योजना मीरा भाईंदरसाठी लागू करणार आहेत, लाडक्या बहिणींसाठी काय काय लागू करणार आहेत, हे आज ते या सभेमध्ये एकदम क्लिअर करून गेलेले आहेत। मीरा भाईंदरचे जे मुख्य प्रश्न होते, जसं मेट्रो कारशेड असेल आणि बरंच ते सर्व, पाण्याचा प्रश्न मुख्यतः, आम्ही आज डोर टू डोर जातोय तेव्हा पाण्याचा प्रश्न सर्वात जास्त उद्भवतोय, तर पाण्याच्या प्रश्नाचं पण त्यांनी एकदम क्लिअर करून गेलेले आहेत। आपण बघितलं असेल काय उत्साह होता सभाचा, तर आपलं फडणवीस साहेबांनी एकदम क्लिअर करून गेलेले आहेत आणि येणाऱ्या म्हणजे मला वाटतं 15 तारखेला लोक त्याचा भरभरून आम्हाला प्रतिसाद देतील। दादा, काय सांगाल? मीरा भाईंदर शहरामध्ये आज सभा झालेली आणि महत्त्वाचे प्रश्न म्हणजे मेट्रो, पाणी, हे ज्या मूलभूत गरजा होत्या त्या गरजेवरती त्यांनी अगदी सरळ सांगितलं आहे की येत्या ह्या काही महिन्यामध्ये ह्या गोष्टी सुरू होणार आहेत। काय वाटतं आपल्याला? अतिशय आनंद होत आहे। आज या शहरामध्ये मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यांनी सर्वच प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत
खऱ्या अर्थानं पाणी हा खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सूर्या धरणाच्या माध्यमातून सोडवला जाणार आहे लवकरात लवकर, हे त्यांनी सांगितले आहे. आनंदाची गोष्ट आहे मीरा भाईंदर शहरवासियांसाठी. आणि इतरही सर्व सिमेंट रोड असतील किंवा कारशेडचा विषय असेल किंवा लाडक्या दीदीचा विषय असेल, सर्वच गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये घेतल्या आणि मीरा भाईंदर शहराला एका आधुनिक शहराच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्यांनी जो निर्धार केलेला आहे, जो संकल्प केलेला आहे, नक्कीच आपण बघितलेलं आहे की फडणवीस साहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवलेलं आहे त्यांनी. मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी या ठिकाणी जे संकल्प आहे त्याला त्यांनी साथ दिली आणि ते यापुढे देतील. मी मीरा भाईंदर शहरवासियांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. काय सांगाल, आज स्वतः सीएम आले होते, मुख्यमंत्री आलेले, मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे प्रश्न म्हणजे महिलांसाठी असलेला पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, सगळ्या प्रश्नावरती त्यांनी उलगडा केलेला आहे. काय सांगाल? आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं आगमन झालं. आनंदाचा सोहळा. जी काय लाट भारतीय जनता पार्टीची आलेली होती ती समुद्राचे तुफान आल्यासारखी त्यांच्या या वक्तव्यातून निष्पन्न झालेली आहे. ज्या सुविधांची अपेक्षा मीरा भाईंदरची जनता अनेक वर्षापासून करत होती, तर त्या जनतेचं समाधान पूर्णपणे त्यांनी अनेक उपक्रम मीरा भाईंदरमध्ये राबवली आहेत आणि राबवणार हे सांगून सर्वांचं समाधान केलेलं आहे. याचा आनंद उमेदवार म्हणूनच नव्हे, आम्ही एक सामान्य जनतेतला एक भाग असतो, आमचाही आनंद, आम्हालाही आनंद त्याचा झालेला आहे.